जय गुरुदेव. रामराम शेतकरी मित्र. आज आम्ही मागच्या वर्षी एशियन पेंट, जलतारा सेव्ह ग्राउंड वॉटर फाउंडेशन आणि श्रमजीवीच्या माध्यमातून वाघोशी तालुका खंडाळा जिल्हा सातारा या गावामध्ये 1350 जलताराचे शोष खड्डे केले होते. आज या गावचे सरपंच चोरमले साहेब, इथलं लाभार्थी शेतकरी धायगुडे साहेब आणि श्रमजीवीची टीम आहे. 1 वर्ष बरोबर झालेलं आहे. यावर्षी आम्ही परत आज या वाघोशीमध्ये आलोत. कशासाठी? की जलताराच्या शोष खड्ड्यांचं पुनरुज्जीवन आणि मेंटेनन्स सिस्टीम आपण जी डेव्हलप केलेली आहे की तोच खड्डा तेच दगड, पण मागच्या पावसाळ्याच्या 4 महिन्यामध्ये पाण्यासोबत येऊन वाहून येणारी माती त्या खड्ड्यामध्ये बसली आणि ते दगड बुजले, काही माती खालीत गेली, म्हणून त्याचं प्रमाण पाण्याचं आत जाण्यासाठी थोडं कमी होतं. म्हणून आपण त्याची पुनरुज्जीवन पद्धती डेव्हलप केली आहे की उन्हाळ्यामध्ये, आता सध्या इकडं परतीचा मान्सून असतो म्हणून उन्हाळ्याचे, तर या सगळ्या खड्ड्याला आपण पूर्ण JCBच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण काढून घेतलं. हे दगड बाहेर टाकले, त्याची साफसफाई करून घेतली आणि परत ते दगड आम्ही मध्ये टाकले. हा एक डेमो किंवा याचं एक प्रात्यक्षिक आज आम्ही वाघोशीकरांना या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर या पद्धतीनं एशियन पेंटच्या माध्यमातून श्रमजीवी आणि जलतारा सेव्ह ग्राउंड वॉटर फाउंडेशननं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून या 6 गावामध्ये आम्ही जे काम केलं, त्यात वाघोशी होतं, मिरजेवाडी, झगलवाडी, घाटगेवाडी. तर या सगळ्या गावांमध्ये आता पुनरुज्जीवन आम्ही या येणाऱ्या 15 दिवसामध्ये करत आहोत. त्याचं पहिलं प्रात्यक्षिक वाघोशीमध्ये केलं. आम्ही सकाळी गावात गेलो, गावकऱ्यांना सगळं विचारलं आणि ग्रामपंचायतमध्ये बसून मी पहिला प्रश्न केला की मागच्या वर्षीच्या जलताराच्या शोष खड्ड्याचा आपल्याला काय फायदा झाला. तर हे विचारण्याच्या अगोदरच लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आणि सरपंचाचा आनंद पाहून ते सांगत होते की सर प्रचंड फायदा झाला. पाणी पातळी वाढली, 2 तास चालणाऱ्या मोटरी आज 10-10 तासपर्यंत चालतात आणि आता पाऊस बऱ्याच दिवसापासून नाही आहे, पण सगळीकडे हिरवं दिसतंय. आणि आज इथं जी विहीर होती की ज्या विहिरीचं बूड आम्ही मागच्या वर्षी बघितलं होतं, आज ती विहीर काठोकाठ भरलेली आहे. हेच लाभार्थी शेतकरी धायगुडे पाटील. तर मी सरपंचाला, धायगुड्यांना यांना मुद्दाम होऊन विचारतो की सरपंच, मागच्या वर्षी आपण जो जलतारा केला त्याचा काय फायदा तुम्हाला झाला? जलताराचे जनक वायाळ सर यांच्या माध्यमातून आणि श्रमजीवीच्या माध्यमातून गावाला, म्हणजे इथून मागं इतकी परिस्थिती बेकार होती. या जलताराच्या शोष खड्ड्यामुळं विहिरींची पातळी एवढी वाढली की ती म्हणजे सांगता येत नाही, सांगू शकत नाही. अशा पद्धतीत शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. बरं, म्हणजे तुम्ही स्वतः बघितलं? स्वतः बघितलेलं आहे आणि लाईव्ह डेमो मागच्या वर्षीच आम्हाला ते म्हणजे अनुभवायला मिळालं. बरोबर आहे. शेतकरी मित्र, मागच्या वर्षी आम्ही जूनमध्ये इथं काम केलं. धायगुड्यांच्या ज्या 35 एकरमध्ये जवळपास 35 शोष खड्डे केलेले आहेत. आणि हे काम करत असताना जे वाहुनी पाऊस आला आणि काम सुरू करताना त्यांच्या 3 विहिरी 2-2 फूट पाण्यानं भरलेल्या होत्या. एकाच पावसामध्ये त्या विहिरी 25 फूट पाण्यानं भरल्या. हे आम्ही सरपंचांनी यांनी स्वतः बघितलं. याचं साधं तंत्र आहे की ज्या उताराला पाणी वाहून जातं त्या उताराला आपण एक 4x4 6 फुटाचा खड्डा करतो, त्याला दगडानं भरतो, आलेलं पाणी त्याच्यात उतरतं. आणि हे काही सांगायची गरज नाही आहे सगळ्यांना की पाण्याची साठवणूक जमिनीच्या वर नाही तर जमिनीच्या भूगर्भामध्ये, आणि हे सगळं पाणी या शोष खड्ड्यातून जमिनीमध्ये गेलं. आणि आज सरपंच जे सांगतायत की सांगता येणार नाही असा फायदा झालेला आहे, त्यांच्या भाषेमध्ये ते सांगतायत, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहत असताल. मी मुद्दाम होऊन इथले लाभार्थी शेतकरी जे आहेत यांना विचारतो. धायगुडे पाटील, सांगा, तुमचं नाव सांगा. आणि बाप्पू धायगुडे. बरं, काय फायदा झाला तुम्हाला? फायदा तर गेल्या वर्षीपासून भरपूर झाला आहे. फायदा म्हणजे चांगलाच झाला आहे फायदा. बरं, म्हणजे काय झालं नेमकं? काय मग खड्डे बी झाले, मग भरपूर झाले. आम्ही शेतामध्ये खड्डे काढले भरपूर, हिरणला पाणी भरपूर वाढलं. बरं, त्या खड्ड्यामुळं फायदा झाला खड्ड्यामुळं. बरं, म्हणजे आज या उन्हाळ्यात तुमच्या मोटरा चालू आहेत? मोटर चालू आहे त्या. बस, आणि पाणी पातळी प्रचंड वाढली, पातळी चांगली वाढली. बरं, मग हे सगळ्या शेतकऱ्यांनी करायला पाहिजे का नाही? ना, सगळ्याचे केले पाहिजे शेतकऱ्यांनी. तर शेतकरी मित्र, या पद्धतीनं त्यांच्या भाषेमध्ये ते सांगतायत. कैलासराव, या तुम्ही पण. तर जलतारा हा फक्त पाणी पातळी वाढवत नाही तर अतिवृष्टीमध्ये साचून राहणाऱ्या पाण्याचा निचरा करतो. त्याच्यानंतर सतत 4 महिने या खड्ड्यातून पाणी जाऊन जमिनीमध्ये ओलावा निर्माण होतो, ज्याच्यामध्ये जीवजंतू जगतात आणि आर्थिक उत्पन्न शेतीतलं तुमचं वाढतं, पिकं दर्जेदार होतात. आणि आज ग्रामीण भागामध्ये जे बांध फुटाचे वाद येतं, प्रत्येक शेतकऱ्यांनी जर प्रत्येक शेतामध्ये वैयक्तिक सगळ्यांच्या एकरामध्ये 1 शोष खड्डा केला
तर आलेलं 1 एकरातलं पाणी त्याच्यातून जमिनीत जाईल, बांधाकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही आणि फुटण्याचा तर प्रश्न फार लांब राहिला. तर या पद्धतीनं हा जलतारा आज आंदोलन बनला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जलतारानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणलं आहे. कारण मी नेहमी सांगत आलो आहे माझ्या मायबाप शेतकऱ्यांना की आता आंदोलनं आणि मागण्याचे दिवस गेलेले आहेत. आपण जलताराच्या माध्यमातून आता देणारे होऊ आणि पाणीदार बनू. आणि एकदा शेतीला पाणी आलं की तुमचं उत्पन्न 2 पिकाहून 4 पिकावर जातं. धायगुडे बरोबर आहे? बरोबर आहे ना? हां. तर आपल्याकडं म्हणजे आर्थिक समृद्धता येते आणि हजारातलं उत्पन्न लाखात गेल्यावर आपल्याला मागायची गरज नाही, आपण देणारे होणार येतं. म्हणून जलतारा हा शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीचा मार्ग आहे. कैलासराव, तुम्हाला काय वाटतं? अगदी बरोबर आहे सर. मागच्या वर्षी आपण तुमच्या मार्गदर्शनाखाली वाघोशी गावामध्ये 1330 खड्डे आपण खणले आणि त्याचा अतिशय चांगला फायदा गावकऱ्यांना झाला. जसे की पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आणि ओलावा टिकून राहिल्यामुळे बरेच दिवस त्यांना पाणी शेतीला मिळालं. ज्या मोटर 2 तास चालायच्या मुश्किलीने त्या आता 10-10 तास चालतात आणि लोकांमध्ये खूप प्रचंड समाधान व्यक्त केले लोकांनी. शेतकरी मित्र, मी इथं आल्याबरोबर, कारण ज्यावेळेस मी इथं आलतो, ज्या भूमीमध्ये आम्ही जाऊन आमच्या जलतारा सेवकांनी श्रम केलेले येतं, तर त्या ठिकाणी जाताना एक वेगळा आनंद मनामध्ये येतो. ते सगळं ओळखीचं वाटतं, ती माती ओळखीची वाटते. नाहीतर मी कुठं वाटूरचा इथून 550 किलोमीटरवर, धायगुडे पाटील कुठं वाघोशीचे, सरपंच कुठं वाघोशीचे, पण जलताराने एक आमचं असं नातं बनवलं आहे की प्रत्येक जणाला वाटतं की आम्ही म्हणजे एका परिवारातले आहोत आणि ती समृद्ध जलतारानं आणली आहे. मी आल्याबरोबर त्याच कोरड्या विहिरीकडे गेलो होतो. आज तुम्हाला मी सांगतो ती विहीर काळ्या जांभूळ पाण्यानं भरलेली आहे आणि आज धायगुडे पाटील त्या विहिरीवरून पिकाला पाणी देत आहेत. या व्हिडिओमध्ये मी त्या